नमस्कार मित्रांनो, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन या यूट्यूबला तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एक्झामच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, जे तुम्हाला बँकिंग, MPSC, UPSC, पोलीस भरती व इतर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की मित्रांनो, अल्फाबेटिकल नंबर सिरीजवर तुम्हाला 1 ना 2 क्वेश्चन येतातच, म्हणजे येतात आणि खूप जण मित्रांना हे आठवत नाही आहे याचा नंबर काय आहे, त्याचा नंबर काय आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्टोरीनुसार तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची जरूरतच नाही पडली पाहिजे, एकदम तुमच्या पाठ होऊन जाणार आहे असे सांगणार आहे ट्रिकनुसार. तुम्ही मित्रांनो कंटिन्यू बघत राहा आणि एकदम मस्त खतरनाक तुम्हाला हे स्टोरी सांगतो आणि तुम्हाला मुखपाठ होऊन जाणार. तर तुम्हाला कोणी विचारलं ना तसं येऊ सांगून द्याल तुम्हाला. ओके, तसं त्याला मित्रांनो स्टार्ट करतो मी. तर मित्रांनो, पहिले हे बघू, ABCD हे मित्रांनो कसं बघायचं. तुमचं हे कसं स्टोरी तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे तसंच बघायचं. कसं बघायचं म्हणजे आपण जर समजा एका लहान मित्राला किंवा लेकराला भेटलो तर त्याला काय म्हणतो, काय बाबू जेवण झालं काय, कुठं गेला होता आणि काय करतोस, जेवण झालं काय, आणि शाळेत कोणी जातं आणि ABCD येते काय. पहा, ABCD येते काय म्हणजे 1 2 3 4 येते काय. तर मित्रांनो, हे असंच लक्षात ठेवायचं. ABCD येते काय म्हणजे 1 2 3 4 हे असंच लक्षात ठेवायचं. ओके, तर ह्याचा सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम. ओके, तर आता काय याचं लक्षात ठेवायचं, XYZ हे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो. समजा तुम्ही एखाद्या वेळेस समजा आपल्या ताईच्या घरी गेले किंवा मामाच्या घरी गेले आणि तिथले आपल्याला हट्टी राहतात, नाही बा तुम्हाला काय आज सांगा तुम्ही, म्हणजे आज नवीन आले बा, खूप दिवसाचं आलेच नाही, तर तुम्हाला काय भाजी वगैरे बनवू स्पेशल म्हणे. तर मग असा एखादा राहते तो म्हणे की मी, म्हणजे एखादा असा व्यक्ती राहते, नाही बा मी हे खात नाही ते खात नाही. अरे तर मग काय, मामा काय ऐकत नाही भाऊ. मामा म्हणते की सांग तू काय आणू. तर मग आता मग काय भाऊ, आणि मग शेवटी मग मला म्हणते, म्हणजे आपण मामाच्या घरी समजा भासा वगैरे आला किंवा त्या सांगतेच, मग तो सांगते की मला आलू वगैरे आवडत नाही, वांग्याची भाजी खात नाही तर मला द्या तुम्ही, मला भाजी तुम्ही. मग तो काय म्हणते, म्हणजे जो गेला तिथं तो म्हणते की मला वांग्याची आलूची भाजी सोडून XYZ हे जे भाजी बनाल ते मी खाणार म्हणते. तर मित्रांनो, XYZ म्हणजे 24 25 26 असं लक्षात ठेवून द्यायचं मित्रांनो. ठीक आहे, हे ट्रिक आहे मस्त मित्रांनो. बिनधास्त तुम्हाला केव्हा पण आठवून जाते. म्हणजे 23 XYZ कोणती पण भाजी बनवा, मी खाऊन घेणार आहे. तो की मित्रांनो. तर आताच पहा, आता हे चाललेलं आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर पहा, ई कसा लक्षात ठेवायचं मित्रांनो. ई बघा, ई कडे लक्षात द्या मित्रांनो. ईचा काय, इव्हिनिंग. आणि इव्हिनिंग मित्रांनो किती वाजता होते मित्रांनो, 5 वाजता. तर ईचा इव्हिनिंग होते 5 वाजता. आणि 5 वाजता म्हणजे याचा अर्थ अल्फाबेटिकल मध्ये 5 येते मित्रांनो. ओके, आणि याचा आता F बघू. F काय येते, Fचं असं पकडायचं मित्रांनो, फिक्स. आणि फिक्सचं घ्यायचं 6. ओके, असे ट्रिक आहे मित्रांनो. Fचं घ्यायचं फिक्सचं घ्यायचं 6, म्हणजे ते आठवून राहते मित्रांनो. आणि एक मित्रांनो, हे आता G बघू आपण. G कसं आहे मित्रांनो, हे तुम्हाला हे तसंच कळून जाते. आपण 7 कसं लिहितो, असा 7 असं लिहितो मित्रांनो. ओके, तर तुम्हाला हा थोडासा 7 दिसतो अशा कलरचा. ओके, तर हा असंच लक्षात ठेवायचं मित्रांनो. 7 G याला की तिथं 7 दिसलं पाहिजे. आणि परत मित्रांनो, हा एक असा आहे. त्याच्यानंतर हा 8 सुद्धा, म्हणजे H सुद्धा असा आहे. जर समजा आपण याच्या जर इंग्लिश मध्ये जे तुम्ही रनिंग करायला जातात किंवा ते घड्याळ राहते तुमच्याकडं, तर असे आकडे राहतात तिथं. तर हा H सुद्धा असं तुम्हाला तुमच्यात दिसून जाते, म्हणजे नाही बा 8 वगैरे आहे म्हणून. ओके, तर आय कसं ओळखायचं मित्रांनो. समजा तुमच्याकडे मोठा भाऊ असला किंवा मोठी ताई असली, ते तुम्हाला म्हणते, नाही बा तू शिक्षण घे रे बाबू, शिक्षणाशिवाय तुझा दुसरा पर्याय नाही आहे. तर मग तो नेहमी म्हणत राहते, अरे अभ्यास कर. मग शेवटी तुम्ही इरिटेट होऊन जाता, म्हणजे तुम्हाला असं वाटते की म्हणजे असं गुस्सा येते. तर मग तुम्ही म्हणता त्याले आय नो. तर म्हणजे मोठा भाऊ किंवा मोठी ताई म्हणत असेल तर आपल्याला वारंवार म्हणतो अभ्यास कर. मग आपण लहान भाऊ म्हणतो की आय नो, म्हणजे मला माहिती आहे. आय नो म्हणजे 9 घ्यायचं मित्रांनो याच्यावर, म्हणजे आयवर 9 आला मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आता जे के आपण प्रत्येक गोष्टीचे जर नेहमीसाठी आठवण ठेवण्यासाठी आपल्याला मित्रांनो एखादी इमेज पाहिजे. इमेज जर असली ना
तर आपल्याला नक्कीच आठवून राहते. तर मित्रांनो या गोष्टीची इमेज आहे म्हणजे जे म्हणजे जम्मू आणि के आणि काश्मीर. आता हे आकड्यानुसार तुम्हाला कसं ठेवायचं, तर मित्रांनो कसं जम्मू काश्मीर हे थोडेसे म्हणजे आतंकी एरिया आहे किंवा थोडा खतरनाक एरिया आहे. तर मित्रांनो तिथं कसं म्हणजे 10 ते 11 हे गोळ्या चालतात म्हणजे चालतात, एक ना एक ना दोन ना दिवशी चालतात. तर मित्रांनो असं ट्रिक आहे हे, तुम्ही जम्मू आणि काश्मीर इथं 10 ते 11 गोळ्या चालतात म्हणजे चालतात, एक ना एक दिवशी चालतात. तर जे के 10 ते 11 गोळ्या चालतात म्हणजे चालतात केव्हा ना केव्हा. तर मित्रांनो तर आता ते आलं असेल तुमच्या लक्षात मित्रांनो. तर यलचं मित्रांनो काय मित्रांनो, यल म्हणजे यलचा सुंदर एक शब्द राहते मित्रांनो, यलचा लव आणि लव ज्याची होते त्याची वाट लागून जाते मित्रांनो. तर यल म्हणजे लव म्हणजे वाट लागून जाते, वाट लागून म्हणजे 12 वाजून जातात. ठीक आहे मित्रांनो, यल म्हणजे लव म्हणजे त्याची 12 वाजून जातं मित्रांनो. ठीक आहे, तर यल म्हणजे 12 वर ठेवू, लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, तर मित्रांनो यम चला मित्रांनो यम बघू आपण. तर यम म्हणजे कसं मित्रांनो, आपण असं म्हणतो की समजा जे1 केलं काय, आपण असं जे लिहितो नंतर व लिहितो मग केलं का असं लिहितो आपण मित्रांनो. तसंच हे याची एक इमेज आहे मित्रांनो. इमेज म्हणजे काहीतरी आपण असं लिहितो हे आठवण ठेवण्यासाठी. मैं म्हणजे मे, तेरा म्हणजे यम तेरा होने लगा हूं असे लिहायचं मित्रांनो. तर म्हणजे याचा हे लिहितो आठवण ठेवण्यासाठी, मैं तेरा होने लगा हूं म्हणजे यम वर 13, मैं तेरा होने लगा हूं. ओके, तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच लक्षात राहते. तुम्हाला जर नेहमी आणखी परत व्हिडिओ बघितला ना तुम्हाला बिनधास्त लक्षात राहते मित्रांनो. तर आता याचा 14 बघू, मतलब एन नंबर बघू. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या त्या दुसऱ्या याच्यामध्ये जर बघितलं तर हे असे 14 लिहितात. ओके, याच्यानुसार बघितलं असे 14 मित्रांनो. तर तुम्ही हे एन असंच लक्षात ठेवू शकता, असे याच्यामध्ये असे लिहितात. ओके, ते कशामध्ये काय लक्षात नाही राहते मित्रांनो मला. आता मित्रांनो एनला असं इंग्लिशमध्ये असं लिहितात, तर एन म्हणजे इंग्लिशमध्ये हे 14 झाले मित्रांनो, तर असं लिहून टाकायचे. तर मित्रांनो आता राहिले आपल्याला ओ आणि पी. आता समजा ओ कितीवर 15 येते मित्रांनो आणि पी किती 16 वर येते. तर मित्रांनो हे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, म्हणजे जर समजा आपल्याला समजा आपण समजा घरी राहतो, आई वडील वगैरे आपल्याला म्हणजे आई वडील प्रेम करत जास्त आणि बाबा थोडेसे म्हणजे आपल्याला हे म्हणजे थोडस मारतात वगैरे. तर जेव्हा ओ म्हणजे ओ केव्हा निघते आपल्याला, ओ पप्पा केव्हा निघते आपल्याला, जेव्हा पप्पा म्हणजे वडील 15 ते 16 दंडे आपल्याला मारतात तेव्हा काय निघते आपल्या मित्रांनो, आपल्या म्हणजे मुखातून ओ पप्पा निघते. म्हणजे ओ 15 ते 16 दंडे म्हणजे हे असं लक्षात ठेवायचं, ओ पापा केव्हा निघते, जेव्हा पप्पा आपल्याला 15 ते 16 दंडे मारतील तेव्हा आपल्या मुखातून म्हणजे तोंडातून ओ पापा असं शब्द निघेल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच लक्षात राहिलंच नाही, ओ पापा म्हणजे 15 ते 16, जर पप्पानं जर आपल्याला 16 ते दंडे मारले तर ओ पापा, ओ म्हणजे 15-16 दंडे मारले तर आपल्याला मुखातून ओ पापा हे नाव निघते. ओके, तर क्यू मित्रांनो, क्यूचा काय, क्यूचा म्हणजे क्यू पासून बनते क्वेश्चन. ओके, तो क्वेश्चन म्हणजे क्यू पासून बनते मित्रांनो क्वेश्चन. आणि क्वेश्चन दिसला आपल्याला मॅथ किंवा इंग्लिशचा तर आपल्याला वाटते खतरा, म्हणजे क्यू फॉर क्वेश्चन पासून आपल्याला खतरा म्हणजे क्यू फॉर क्वेश्चन आणि क्वेश्चन फॉर 17 म्हणजे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे क्यू फॉर जर क्वेश्चन दिसते तर आपल्याला 17 दिसून जाते. ओके, तर म्हणजे आपल्याला भीती वाटते ना तर 17 वाजून जातं. ओके, तर मित्रांनो ते लक्षात ठेवलं तर. आणि आर फॉर काय मित्रांनो, जर याला आपण जर असं केलं तर आपल्याला 18 नंबर दिसत नाही. तर मित्रांनो याला असेच लक्षात ठेवायचं की आर असं दिसला की त्याला हे येऊन जातं म्हणजे 18 नंबर होते. तर मित्रांनो आता दुसरं बघू, 19-20. जर हे स्टुडंट तिकीट
जर एखादा स्टुडंट राहिला किंवा अनेक स्टुडंट राहिले, ते जेव्हा बसमध्ये जातात की रेग्युलर मध्ये पास नेतात, ते पास नेतात, पण जेव्हा समजा जर नाही राहिला, समजा एखाद्या वेळेस तो विसरून गेला, तर मग काय होते मित्रांनो, तर 19-20 होते. म्हणजे केव्हा विसरते केव्हा नाही विसरत, केव्हा विसरते केव्हा नाही विसरत, म्हणून त्याच्यात 19B म्हणजे स्टुडंट तिकीट, स्टुडंट ST स्टुडंट तिकीट. मित्रांनो तुमच्याकडे ST आला ना, तुमच्याकडे लक्षात राहणार एकदम, स्टुडंट तिकीट, स्टुडंट एकूण 19-20. ओके. तर मित्रांनो यू काय, तर मित्रांनो यू फॉर युवराज सिंग, जे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे, आणि ते केव्हापासून सुरुवात केली आहे, तर 21व्या वर्षी. म्हणजे युवराज सिंग यांनी क्रिकेट सुरू केलेले आहे 21व्या वर्षी सुरू केलेले आहे क्रिकेट. यू फॉर युवराज सिंग, आणि त्यांनी क्रिकेट सुरू केलेलं आहे 21व्या वर्षी स्टार्ट. ओके. तर मित्रांनो ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी ते तुम्हाला खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो आता राहिलेला आहे व्ही. तर मित्रांनो व्ही असंच लक्षात ठेवायचं, याला पण हे आहे. तर मित्रांनो व्ही म्हणजे हे दोन दांडे दिसत आहे मित्रांनो, एक असा बनते एक असं असेल, तर ह्या इकडे द्यायचं, हे इकडे, असं लक्षात ठेवायचं मित्रांनो व्ही फॉरचे दांडेचे. ओके. आणि व्ही आता डब्ल्यू राहिला, डब्ल्यूच्या अपोजिट 13 राहिला 23. ओके. आपल्याला तुम्हाला माहित आहे 13 काय राहिले, तर हे यमवर 13 राहते, त्याच्या अपोजिट 23, हे इथं 23 याचा नंबर येते. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा आवडला असेल व्हिडिओ, आणि तुम्हाला जर समजा कळला नसेल तर परत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी असेल तर समजा ऑपोजिट नंबर बघा, 8 ट्रिक हवा असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि एक तुम्हाला सांगून देतो कशी ट्रिक आहे, तर पहा आरचा ऑपोजिट काय आहे, आरचा ऑपोजिट मित्रांनो इंडियन रेल्वे म्हणजे आरचा ऑपोजिट आय आहे. ओके. आणखी एक सांगून देतो मित्रांनो, पीचा ऑपोजिट काय आहे, तर पीचा ऑपोजिट पीके, हे तुम्हाला ट्रिक आहे मित्रांनो, पीके याचा ऑपोजिट हे आहे. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुम्हाला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि असं ट्रिक हा बघत राहा माझ्या. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.